बरं का मुलांनो, मी मंगला अमलगावकर तुमच्यासाठी नवीन चॅनल घेऊन आले. माझ्या चॅनलचं नाव आई आजीबाईचा बटवाचा आहे आणि त्यामध्ये मी तुमच्यासाठी छान छान गोष्टी सांगते. त्याच्यानंतर लहान मुलांची भारुडं, त्याच्यानंतर लहान मुलांच्या नाट्यछटा आणि इतर गमती जमती काही अनुभव, असं बरंच काही काही सांगते. तर ते तुम्ही सबस्क्राईब करा, ऐकत चला, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा. हां, आज पण मी एक नवीनच गोष्ट सांगणार आहे बरं का. त्या गोष्टीचं नाव आहे राजा आणि भिकारी. काय नाव आहे? राजा आणि भिकारी. तर एक गाव असतं आणि एक तिथं एक की भिकारी राहत असतो बरं का. आता भिकारी म्हणल्यावर त्याचं काय काम असतं? रोज भीक मागायची आणि जे मिळेल त्याच्यावर ते त्याच्यातून आपली गुजराण करायची. एका नदीच्या किनारी आडोसा करून तो राहत असतो आणि एके दिवशी भिक्षा मागायला निघायचं सकाळी उठल्यावर. तर त्यांचा पण एक नियम असतो बरं का. भिक्षा मागायला जायची ना, तर झोळीत थोडंसं काहीतरी असलं पाहिजे. त्या दिवशी त्यांच्या घरात काहीच नव्हतं. मग त्यांनी शेजाऱ्याला सांगितलं, मला थोडं काहीतरी देतो का रे? शेजाऱ्यांनी काय केलं, दुसऱ्या भिकाऱ्यांनी मूठभर जोंधळी ज्वारीचे दाणे त्याच्या झोळीत टाकले. भिकारी खुश झाला आणि निघाला गावात भीक मागायला, मंदिरापाशी बसायला. थोडं पुढं गेला, मेन रस्त्याला गेला, तर त्याला राजा येताना दिसला समोरून बरं का. अंबावरीवर बसून राजा येत होता. राजाचा सगळा लवाजमा, सगळं गर्दी खूप. भिकारी आपल्या रस्त्याच्या कडेकडेने चालला होता. पण जेव्हा राजा जवळ आला तेव्हा गंमतच झाली. राजा एकदम त्या अंबारीवरून खाली उतरला आणि भिकाऱ्यासमोर आला आणि भिकाऱ्याला राजाने नमस्कार केला. भिकारी माग सरकला. म्हणे, असं काय करताय म्हणे तुम्ही राजेसाहेब? आणखीन त्याला अगदी कसं तरीच वाटलं ना, राजा आपल्याला नमस्कार करतोय ते. पण राजा म्हणाला, नाही नाही, आज म्हणे मी तुला नमस्कार करणारच आहे आणि तू मला काहीतरी दे. आता भिकाऱ्याच्या मनात विचार सुरू झाला की आता एवढा मोठा राजा आपल्याजवळ काय आहे याला द्यायला? आपण काय देऊ शकतो? आपण ह्याला काहीच देऊ शकत नाही. पण राजा परत परत मागच लागला. मग भिकाऱ्याच्या मनात विचार आला बरं का. त्यांनी आपल्या झोळीत हात घातला, परत बाहेर काढला, दुसऱ्यांदा हात घातला, परत बाहेर काढला, तिसऱ्यांदा हात घातला, परत बाहेर काढला आणि चौथ्यांदा मात्र झोळीत हात घालून ज्वारीचा फक्त एक दाणा घेतला आणि तो राजाला दिला. राजाने त्याला धन्यवाद दिले आणि राजा पुढं निघून गेला. भिकाऱ्याला दिवसभर आश्चर्यच वाटलं. दिवसभर देवळापाशी बसला, काळजी मिळाली ती भिक्षा घेतली आणि रात्री आपल्या घरी गेला, आपल्या झोपडीत गेला. मग झोळीत काय काय आले पाहायला त्यांनी झोळी पालथी केली बरं का. आणि ती झोळीत बरंच काही काही आलेलं होतं. कोणी काही टाकलेलं, पण काहीतरी चमकलं म्हणून त्यांनी त्या झोळीत ते चमकलेलं काय त्या हातात धरून नीट पाहिलं बरं का. तर तो होता सोन्याचा ज्वारीचा दाणा बरं का. आणि भिकाऱ्याला खूप आश्चर्य वाटलं तो दाणा पाहून. म्हणजे त्यांनी जो राजाला ज्वारीचा एक दाणा दिला होता ना, तो सोन्याचा झाला होता. अशी गंमत झाली ती. मग राजाला भिकाऱ्याला फार दुःख झालं. त्याला वाटलं आपण एकच दाणा दिला, आपण मूठभर सगळीच्या सगळी ज्वारी त्याला दिली असती तर तितके दाणे आपल्याला मिळाले असते आणि आपली दारिद्र्य फिटलं असतं, रोजची ददात मिटली असती आणि आपल्याला चांगलं राहता आलं असतं ना भीक न मागता. पण आपल्याला काही ती देण्याची बुद्धी झाली नाही. असं म्हणून तो खूप दुःखी झाला. एकंदरीत काय, तो पहिल्यांदा एक दाणा म्हणून दिला म्हणून दुःखी झाला आणि नंतर आपण सगळेच दाणे का दिले नाहीत म्हणून दुःखी झाला. असं म्हणून तो दुःखच करत राहिला. तर माणसाचा स्वभाव हा असाच असतो. काहीतरी करून कशावरून तरी त्याला नेहमी दुःख करण्याची सवय असते
आणि दुःख करत बसतो. तर असं न करता माणसाने आनंदाने जगायला शिकायला पाहिजे. त्या भिकाऱ्याने देण्याची सवयच नव्हती ना, फक्त घेण्याची सवय होती. त्यामुळं त्याच्या हातून काही दुसरं काही म्हणजे जास्ती दाणे तो देऊ शकला नाही. तर अशी ही गमतीशीर गोष्ट. त्या गोष्टीचं नाव राजा आणि भिकारी. छोटीशीच आहे, पण नवीन आहे ना, तुम्ही कधी ऐकलेली नसेल. तर अशी ही आज छान गोष्ट मी तुम्हाला सांगितली बरं का.